नाथ महाराजांचे चरित्र भाग 66. जया नामना रूपना गुण काही, जया देहवी देहना भास नाही, बहु तारिले हस्त ठेवोनी माथा, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. सूर्योदयाबरोबर एकनाथ महाराजांच्या वाड्यापुढे गर्दी वाढू लागली. नवनवीन कपडे घातलेली मंडळी घोळक्या घोळक्यानं बाहेर खोळंबून गप्पा छाटू लागली. शृंगारलेले अबलखी घोडे सज्ज होते. अंबारीचा हत्ती झुलत झुलत गजघंटा वाजवत इकडे यायला निघाला होता. 2 पुढारी माणसं वाड्यात आली आणि अगदी अदबीनं त्यांनी उद्धवाला विचारलं, स्वामींची झोप झाली का? आम्ही आल्याची त्यांना वर्दी द्या. उद्धव एकनाथ महाराजांच्या शयनगृहात जाऊन परत आला आणि त्याने स्वामी घरात नसल्याचं सांगितलं. गावबा म्हणाला, मला माहीत नाही. हळूहळू बाहेरच्या मंडळीत कुजबूज वाढू लागली की स्वामी वाड्यात नाहीत. मग ते गेले कुठं? रात्री तर मुक्कामाला इथंच होते. कोणी म्हणाला, सायंकाळच्या आरतीच्या वेळी मी त्यांना इथं पाहिलं होतं. तर कोणी म्हणाला, अहो सायंकाळच्या आरतीचं काय घेऊन बसलात? मी त्यांना शेजारतीच्या वेळीसुद्धा इथंच बघितलं होतं. पण मग आत्ता ते इथं कसं नाहीत? घरच्या माणसांना ते कुठं गेले हे माहीत नाही. कुणीतरी म्हणालं, आपण एकनाथ महाराजांनाच विचारू, त्यांना नक्कीच माहिती असेल. होय, पण ते आता देवपूजेत आहेत. आता घटका 2 घटका ते बोलणार नाहीत. आपल्याला थांबायला हवं. पूजा संपली. एकनाथ महाराज गाभाऱ्यातून सभामंडपात आले आणि तिथे असलेल्या व्यासपीठावर बसले. त्यांच्या भोवती सगळ्यांनी एकच गलका केला. नाथ महाराज, स्वामी कुठे गेलेत? ते केव्हा परत येणार आहेत? आणि सारीजण त्यांच्यासाठी खोळंबलो होत ना. त्यांची मिरवणूक काढायची आहे. अगदी भव्य मिरवणूक काढायची आहे, भव्य. एकनाथ महाराजांनी सगळ्यांना शांत राहण्याची खूण केली आणि बसून घ्यायला सांगितलं. ते म्हणाले, लोक हो, ऐका. स्वामी स्वगृही गेले. 2 माणसं तडक उभी राहिली. म्हणाली, स्वगृही म्हणजे? स्वामींना घर होतं तरी कुठं? नाथ महाराज, सांगा लवकर सांगा. त्यांचा ठाव ठिकाणा सांगा. आम्ही त्यांना लागोलाग घेऊन येतो. नाथ महाराज शांतपणे म्हणाले, आता ते कधीही परत न येण्याच्या गृही गेले आहेत, म्हणजे स्वामी निजधामाला गेले. नाथ महाराजांच्या मुखातून हे शब्द ऐकताच आम जनता तटस्थ झाली. नाथ महाराज कधीही खोटं बोलणार नाहीत ही त्यांना खात्री होती. लोक अवाक झाले. त्यांना काय बोलावं, काय विचारावं हे सुचेच ना. स्वार्थी मंडळी हवालदिल झाली. दंडवत स्वामींच्या सिद्धी सामर्थ्यामुळं त्यांची पोळी पिकणार होती. दंडवत स्वामींना हाताशी धरून ते आपलं उखळ पांढरं करून घेणार होते. त्यांच्या तोंडचं तर पाणीच पळालं. त्यांची जणू वाचाच बसली. त्यांच्या हातातून दंडवत स्वामीरूपी पक्षी उडून गेला होता. हौशे गौशे नवशे जे फक्त मिरवणुकीची मजा अनुभवायला आले होते, त्यांना कळलं की आता मिरवणूक वगैरे काही नाही, ते आपापल्या घरी चालते झाले. फक्त एक 5-25 डोकी तिथं उरली होती, पण ती डोकी पूर्णपणे बिथरलेली होती. त्यांचा डाव हाणून पाडला गेला होता अशी त्यांना खात्री होती. त्यांची मनोराज्य धुळीला मिळाली होती म्हणून ते संतापले होते, चिडले होते. त्यातला एक म्हणाला, निजधामाला गेले म्हणजे त्यांनी काय आत्मघात केलं का? नाथ महाराज म्हणाले, छे, आत्मघात नव्हे, तर गोदेच्या साक्षीनं गोदेच्याच काठी ते समाधीस्थ झाले. दुसरा एकदम किंचाळत, काय? स्वामींनी, दंडवत स्वामींनी समाधी घेतली? हे शक्यच नाही. ही त्यांची स्वतःची बुद्धी नाही. इथे नक्की बोलवतात आणि वेगळं आहे. तिसरा जरबेच्या आवाजात स्वरात असा जोरात बोलला, नाथ महाराज, हे नक्की तुमचं कारस्थान आहे. दंडवत स्वामी तसा भोळा होता. त्याला असलं काही करावं असं सुचणार सुद्धा नाही. बोला, आमच्या तोंडचा घास काढून तुम्हाला काय मिळालं?
गिरिजाबाई व्यासपीठामागे असलेल्या दाराआड इथे येऊन उभ्या राहिल्या आणि मंडळी आता बेलगाम झाली, अदवा तद्वा बोलू लागली. चिडलेला हरबा म्हणाला, नाथ महाराज, तू स्वतःला लई मोठाला समजतोस काय रे? अरे आता हिथं तर तुला महाराज म्हणायची बी लाज वाटायली. भागवत लिहिलं म्हणून काय आकाशाला हात लागले की काय तुझे? आणि काय केलं दंडवत स्वामीचं तू? नारबा म्हणाला, त्या भोळ्या स्वामीला यानच चिथवून दिलं असेल, यानच. आता अरे तुरेवर भाषा सुरू झाली आणि ते म्हणतात, त्या बिगर तो दंडवत स्वामी अश्राप जीव नाक मरेल कसा? लोक पायरी सोडून बोलू लागले. अगदी अरे तुरेची भाषा सुरू झाली. एक जण तर हातवारे करून म्हणाला, एकनाथा, अरे तुला तुझ्या पोटचा पोर सांभाळता येईना आणि चालला पैठण गावाला सांभाळायला. हे वक्तव्य ऐकताच गिरिजाबाईंचं मस्तक गरगरलं. त्यांनी लगेचच दाराचा आधार घेतला आणि त्या मटकन खाली बसल्या. एकनाथ महाराज मात्र शांत होते. त्यांच्या चित्तवृत्तीत बदल झाल्यासारखा दिसत नव्हता. गरगर डोळे फिरवत एक जण म्हणाला, खरं सांग, सांग पंता, स्वामी तुझ्या वरचढ होईल असं तुला वाटलं ना, म्हणूनच तू त्याचा काटा काढलास ना? आणि वरून शांत स्वस्थ दिसणाऱ्या नाथांना आता हे शाब्दिक काटे ऋतू लागले होते. त्यांचं अंग प्रत्यंग रक्ताळून निघत होतं, पण सहनशीलतेनं ते हे सारं सोसत होते. आणि लोकांचं हे बोलणं सुरूच. अरे मेलेलं गाडं उठविलं ही काय साधी गोष्ट नाही. एकनाथाला 7 जन्म घेतले तरी जमल का? त्याच्यात हाय का हे कर्तुक? अर्थात त्यांना कर्तृत्व म्हणायचं होतं. त्यानं नुसतं लिवावं आणि कथा कीर्तनात करावं. टाळ कुठून काय, कुठून माणूस होतो काय टाळ कुटू कुटू? पण त्याला दंडवत स्वामीचा मोठेपणा सहन झाला नाही. बरं ऐका लोक, ह्या क्षणापर्यंत ज्यांनी नाथ महाराजांचा उदो उदो केला होता, त्यांची भव्य मिरवणूक काढली होती, तीच मंडळी स्वार्थांध झाली होती आणि बोलू नये ते बोलत होती, बरळत होती. हो कुठं प्रेताला संजीवन देणारे ज्ञानेश्वरांसारखे स्वामी आणि कुठं हा गल्ली बोळातला पंत. आता हा खरंच सांगा बरं, खुनी हाय का नाही? ह्यानं स्वामीचा खूनच केला, खूनच. आणि म्हणे ह्याला संत म्हणा. एक तर असा वाईट बुद्धीने बोलत होता आणि सगळ्यांनी एकमुखाने म्हणायला सुरुवात केली, नाथ तू हत्यारा हाय, हत्यारा. नाथ तू खुनी हाय आणि तू पुरस्सर मनुष्यवध केला आहे. तुझ्या चितवणीचाच परिणाम आहे, बाकी काय नाही. संतत्व प्राप्त झालं की संकट परंपरा सुटत नाही. एकनाथ महाराज काशीहून संत ही अनभिषिक्त पदवी घेऊन आले होते. या पदवीची जणू कसोटी पाहण्यासाठीच एकामागून एक कसोटीचे क्षण येत होते. त्यांना ओरबाडून आघात करून जात होते. तरीही नाथ महाराज शांत होते, स्वस्थ होते. कुणाला टाकून बोलत नव्हते, अगर बोचऱ्या नजरेने कुणाकडे पाहत नव्हते. गिरिजाबाईंची अवस्था मात्र दयनीय झाली होती. पतीचा झालेला अपमान त्या सतीला सहन होत नव्हता. एक शहाणे म्हणाले, ह्या नाथाच्या कोडगेपणाची कमाल आहे. आम्ही इतकं बोलतो पण हा का चू करत नाही. शांत रसाचं पांघरून घेऊन हा ढोंगी बघा ढिम्म बसलाय. आमचा मात्र तिळपापड होतोय.
एक शास्त्री पुढे सरसावले. त्यांनी सगळ्यांना शांत राहण्याची खूण केली. सारा शास्त्रार्थ स्वतःलाच कळतो अशी त्यांची घमेंड होती. ते म्हणाले, ऐका, मनुष्यवधाच्या गुन्ह्याला प्रायश्चित्ताखेरीज पर्याय नाही. एकनाथ महाराज चटकन व्यासपीठावरून उठले, हात जोडून म्हणाले, भूदेव, आपण सांगाल ते प्रायश्चित्त घ्यायला मी तयार आहे. हे ऐकताच गिरिजाबाईंचे पंचप्राण कानात गोळा झाले. आता यांना काय प्रायश्चित्त घ्यायला लावतात देव जाणे. त्यांनी भगवंताला हात जोडले. भगवंता, प्रारब्धात काय काय भोग असतील ते भोगायलाच हवेत. हे सार भोगायची शक्ती, बळ तूच द्यायला हवंस. आम्ही सारे असमर्थ आहोत रे भगवंता. एकनाथ महाराज प्रायश्चित्त घ्यायला तत्परतेनं तयार झाले. हे ऐकून लोक चकित झाले. एक विघ्न संतोषी बडबडला, नुसती गोदावरीची आंघोळ करून आणि दान दक्षिणा देऊन भागणार नाही. जसा गुन्हा तसं प्रायश्चित्य हवं. हे बोलणारे महाभाग एकनाथ महाराजांच्या अन्नछत्रात जेवलेले आज मिठालाही जागत नव्हते. तारतम्यानं विचार करून बोलत नव्हते. केवळ आणि केवळ स्वार्थामुळं त्यांची विवेकबुद्धी जणू नष्ट झाली होती. तिथल्या तिथे पंचमंडळींची योजना झाली. त्यांचा एकांतात विचारविनिमय झाला. त्यातला एक म्हणाला, जिवंत असलेल्या स्वामींना एकनाथांनी मरणाची वाट दाखवली. आम्ही त्यांना आवाहन देतो की त्यांनी निर्जीवाला जीवनाची वाट दाखवावी. हेच त्यांचं प्रायश्चित्य. एकनाथ महाराज म्हणाले, म्हणजे मी एखादं प्रेत जिवंत करावं असं तुमचं म्हणणं आहे का? हेटाळणीच्या स्वरात एक पंच म्हणाला, छे ते तुमचं सामर्थ्य नव्हे हो. त्यापेक्षा साधं सोपं काम आहे. गोदातीरी असलेल्या शिवमंदिरासमोरच्या दगडी नंदीला फक्त एक मूठ गवत खायला लावावं. तो कायमचा जिवंत झाला नाही तरी चालेल, बास, फक्त इतकंच करायचं. तिसरा पंच म्हणाला, आम्ही हेही जर नाही जमलं ना तुम्हाला, तर एकनाथांनी देहत्याग करावा. हे ऐकताच गिरिजाबाईंचे धाबेच दणाणले. नाथ महाराज शांतपणे म्हणाले, ठीक आहे, आपली मर्जी, चला, शुभस्य शीघ्रम. हा मी निघालोच. नाथ महाराजांनी अंगरखा घातला, डोक्याचा रुमाल बांधला, विजय पांडुरंगाला नमस्कार करून हाती काठी घेऊन ते निघाले. त्यांनी गिरिजाबाईंचा फक्त नजरेनं निरोप घेतला. पत्नीच्या नजरेतील व्याकुळता पाहून ते उद्धवाच्या कानात पुटपुटले, उद्धवा, तू घरी थांब, हिला सांभाळ. गिरिजाबाईंच्या पायात जणू मनाच्या बेड्या पडल्या. त्यांना बसल्या जागेचं उठवेना. एका क्षणात त्या जणू 10 वर्षांनी म्हाताऱ्या झाल्या. कसाबसा भिंतीचा आधार घेत त्या विजय पांडुरंगाजवळ आल्या. त्या साध्वीचा धीर सुटला. त्यांनी पांडुरंगाच्या पायाला मिठी मारली. पावलांवर डोकं टेकून अश्रूंचा अभिषेक करू लागल्या. भगवंता, या साधू पुरुषाचा असा छळ का रे? त्यांनी स्वप्नात सुद्धा कुणाचं वाकडं केलं नाही, कुणाचं वाईट चिंतलं नाही. त्यांना अशी जबरदस्त शिक्षा का? आता ही गावकरी मंडळी त्यांचा अनन्वित छळ करतील, आसुरी आनंद उपभोगतील, पण हे एका शब्दानंही कशाचा तिरस्कार करणार नाहीत. जय हरी.